इथं स्टेपनी बी झाली बदलून. पारू अगं वेळेत ये. आता इथून पुढं आबासाहेबांना मी जास्त वेळ नाही थांबवून ठेवू शकत. अरे झालं का नाही? किती वेळ लागतोय? झालं. हं. चला चल बस गाडीत. थांबा आबासाहेब, आता काय झालं? मला माफ करा पण मी तुम्हाला इथनं जाऊ देऊ शकत नाही. जाऊ देऊ शकत नाही म्हणजे? आबासाहेब, आपल्या प्रियाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ती पारू तिकडनं इथं तुम्हाला भेटायला येते, त्यामुळे ती इथं येईपर्यंत मी तुम्हाला जाऊ देणार नाही. म्हणजे तू हे सगळं मुद्दामून केलंस? टायर मध्ये हवा कमी आहे, रस्त्यात पंक्चर होईल म्हणून आत्ता स्टेपनी बदलूया, हे सगळं तू वेळ घालवण्यासाठी मुद्दाम केलंस? प्रताप, मी तुला काहीतरी विचारतोय. मला खरंच माफ करा आबासाहेब, पण मी तुम्हाला इथनं जाऊ देऊ शकत नाही. पारू इतक्यात पोहोचलच इथं. कोण पारू? मी कोणाला ओळखत नाही आणि मी इथे कोणासाठी थांबणार नाही. चला निघा. आबासाहेब, अहो तिचं म्हणणं काय ते ऐकून तरी घ्या निदान. मला कोणाचंही काही ऐकायचं नाहीये. अहो आबासाहेब, मग माझं म्हणणं ऐका. अरे काय ऐकून घ्यायचं? आणि प्रताप, तुला माहितीये ना माझा त्या लोकांशी काहीही संबंध नाहीये, तरी सुद्धा तू असा वागलास? तू त्यांची बाजू घेतोयस, त्यांचं मत मांडतोयस? तुला लाज वाटली पाहिजे. चला गाडीत बसा. आबासाहेब ऐका. आबासाहेब, हॅलो दिशा मॅडम, तुमचं काम झालंय. चल रे. आदित्य, तू आता कितीही प्रयत्न केलेस तरी हे लग्न नाही थांबवू शकणार. तो बिचारा मिहीर मला क्रॉस करायचा प्रयत्न केला त्याने. प्रेम करतो माझ्यावर तरी ओळखलं नाही. मी मला हवं ते मिळवण्यासाठी कुणाचाही जीव घेऊ शकते हे माहित नव्हतं बिचाराला. प्रीतम, तू काळजी करू नकोस. पारू गेली आहे प्रियाला आणायला. तू दिशाच्या गळ्यात मंगळसूत्र घालायच्या आत ते परत ये, आणि मग या दिशाचं सत्य सगळ्या जगासमोर येईल. ओके ओके. बापरे, बंगला कसला भारी सजवला आहे. ताईड कुठं दिसत नाही. हात जोडा, आता गणेश पूजनला सुरुवात करूया. केणी बाळा, इथे का थांबले? चल आतमध्ये. नाही सावित्री आता ताईड कुठं गेली आहे माहितीये का? पारू पारू होय. आता पाहुणे आलेत ना, ते त्यांचं काहीतरी बघत असेल. हा, हवं नको ते. ओके, तू चल ना. नको, मी बासोबत बाहेर थांबतो. ते बारी बारीतले गाडी आल्यात ना, ते बघतो. बरोबर, जा.
का आलीस तू इथे? आणि कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुला काय वाटलं मी तुझ्या मर्जीप्रमाणे वागेन? निघ इथून. मला तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचंय? मला नाही बोलायचं तुझ्याशी, कारण तू सुद्धा त्या लोकांमध्ये सामील आहेस. अगं मी तुला माझ्या मुलीसारखं वागवलं तरी सुद्धा तू मला फसवलंस त्यांच्या नादाला लागून. निघ इथून. आबासाहेब, मी माझा हक्क मागायला आली. तुम्ही मला तुमची मुलगी मानलाय ना, मग मुलीला घरातनं रिकाम्या हातानं नाही पाठवत, पण तुम्ही मला पाठवलं. आबासाहेब, आज गोरज मुहूर्तावर प्रीतम सरांचं लगीन आहे. मी प्रिया मॅडमना माझ्यासोबत न्यायला आले. मला त्यांना माझ्यासोबत नेऊ द्या. वा वा, बाप मुलीचं नातं जोडून परत एकदा फसवायला बघतेस मला, पण मी फसणार नाही, कळलं? प्रिया येणार नाही तुझ्यासोबत, तिनं मला वचन दिलंय तसं. आणि तू जिची वकिली करायला इथे आली आहेस ना, ती तुझी देवी आई कोणी देवी आई नाहीये. अगं साधं माणूस म्हणायची सुद्धा लाज वाटते मला तिला. नाही आबासाहेब, असं बोलू नका. माझ्या देवी आई अगदी त्यांच्या भावासारख्या आहेत, म्हणजे तुमच्यासारख्याच आहेत. कष्टाची जाण असलेल्या, समद्यांना जीव लावणाऱ्या. जीव लावणारी? अगं तिला काय माहिती जीव कसा लावतात ते? विश्वासघातकी आहे एक नंबरची. फक्त स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने गावातली जमीन विकली. माझी लहान जी मुलगी, तिला ओझ वाटली म्हणून सोडून गेली तिची जबाबदारी. आणि ती कसली देवी आहे ग? प्रिया, आपल्या गावात सगळं असणार आहे आता. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल. आपल्या गावातून कोणालाच पाय तुडवत बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. उपचारासाठी कुठे जाण्याची गरज पडणार नाही. कोणीही उपचाराविना आपल्याला सोडून जाणार नाही. खरंच लक्ष्मी असताना हे सगळं झालं असतं तर किती बरं झालं असतं. जन्म दिला ती आई नाही म्हणून काय झालं? अहिल्या आहे ना, ती तुला आईची कमी कधीच भासू देणार नाही. तुझ्या सख्या आई इतकं प्रेम तुझ्यावर नक्कीच करेल. आणि तुझं आणि तुझ्या आबांचं स्वप्न ती नक्की पूर्ण करेल. ठीक आहे. हल्ल्या निघायचं. हो. ठीक आहे. कुठे चाललाय तुम्ही? मुंबईला. मुंबईला? अच्छा, तुझी काही कामं आहेत का? हरकत नाही, तुम्ही तुमची कामं आटपून या. इथे मी वाट बघतोय तुमची. कारण कॉलेज आहे, हॉस्पिटल आहे, शाळा आहे, त्याची बाकीची कामं करायची आहेत, पायाभरणी करायची आहे. आणि त्या सगळ्यामध्ये मला तुझी मदत लागेल. मला जमणार नाही तुझ्याशिवाय. त्यामुळे तुझी बाकीची तिकडची कामं संपली की तू ये परत. वाट बघतोय मी. दादा, आम्ही परत नाही येणार. पण परत काय येणार नाहीयेस तू? आणि अगं तुझ्याशिवाय शाळा, कॉलेज वगैरे ही सगळी कामं माझ्याच्यानं नाही होणार. तुझ्याशिवाय हे सगळं नियोजन कसं होईल? दादा, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल ह्या सगळ्याला फंड्स लागतात, देणग्या उभ्या कराव्या लागतील. आणि हे सगळं उभं करण्यात खूप वेळ जाईल. अरे हरकत नाही, आपण थांबू ना. पण जे काही उभं करायचं ते इथे उभं करू. पण त्यासाठी तुझी सोबत लागेल मला. तरीही नाही बांधता येणार. आपण सगळं विकून टाकलं ना तरी ते पुरं नाही पडणार. त्यापेक्षा मला थोडा वेळ दे. मी मुंबईला जाते. माझ्या डोक्यात एक बिझनेस प्लॅन आहे. त्याचे सगळे अरेंजमेंट पण झाले आहेत. अच्छा, बिझनेसचं नियोजन केलेस का? म्हणजे शाळा कॉलेजचं बघणं जमणार नाही का तुला? सध्या तरी बिझनेसलाच प्राधान्य द्यावं लागेल. अच्छा, म्हणजे तुझं सगळं ठरलंय, सगळा प्लॅन झालेला आहे.
आता तुला पैसा कमवायचा आहे, समाजसेवा करायची नाहीये. बरोबर आहे, बरोबर आहे का तुझं? तुला या सगळ्याचा कंटाळा आला असेल, माझा कंटाळा आला असेल. या गावापासून, प्रियापासून, माझ्यापासून सुटका हवी असेल ना तुला? सांग आमच्या तोंडावर मोकळेपणानं. तू जा खुशाल, पण प्रियाच्या आईला दिलेलं वचनाचं काय ग? गावाला दिलेल्या वचनाचं काय झालं? इथे इथे उभं राहूनच तू गावाला वचन दिलं होतंस ना, सया दादा आपण आहोत दोघं, आपण गावासाठी सगळं करू, गावाच्या कामांसाठी वाहून घेऊ स्वतःला, हे तूच म्हणाले होतेस ना तुझ्या तोंडानं. पुन्हा कोणतीही लक्ष्मी उपचाराविना आपल्याला सोडून जाता कामा नये असं तूच म्हणाले होतीस ना तुझ्याच तोंडाने. आणि आता तूच चाललीस मला सोडून. दादा, मी इथून निघून जाणे हाच पर्याय आहे. मी तुला सगळं घालवताना नाही बघू शकत, आणि तू सगळं घालवलंस ना तरी हे शक्य नाही होणार आहे. मला गेलंच पाहिजे. म्हणजे तुमचा निर्णय झालाय आणि म्हणूनच मुलांना पुढे पाठवलंस का तू? पण एक लक्षात ठेव अहिल्या, ते शहर राक्षस आहे, गिळून टाकतं ते सगळ्यांना, कोणी वाचत नाही त्यातून. गावं घरं ओसाड पडतात, मला माहिती आहे. तरी तुला जायचं असेल ना तर जा. आजवर खूप उपकार झालेत तुझे, आता नको, आता नको तुम्हाला तुझे उपकार. माझ्या लक्ष्मीचा खूप विश्वास होता तुझ्यावर, पण ते गेल्यानंतर 2च महिन्यात तू तुझे रंग दाखवलेस. वा, आजपासून तू प्रत्येक पिढीतून मुक्त आहेस. जा खुशाल, जा इथून, हे घर सोडून, हे गाव सोडून जा तुझ्या मुंबईला. यानंतर माझ्या समोर कधीच येऊ नकोस अहिल्या. तुझं तोंड पाहिन मी अहिल्या, तो शेवटचा दिवस असेल माझा या जगात. घाबरू नकोस बाळ. आपल्या आयुष्यात माणसं येतात जातात, आपण आपलं आयुष्य त्यांच्यावरती अवलंबून ठेवायचं नसतं. आपण आपलं जगणं जगायचं असतं. यापुढे अहिल्या हे नाव या घरात कधीही उच्चारायचं नाही. मेली ती आपल्यासाठी. माफ करा आबासाहेब, पण तुम्ही तुमच्या बहिणीला ओळखण्यात लई मोठी चूक केली. पारू, काय बोलतेस तू? हे बघ, तू माझ्या आबांशी या भाषेत बोलू शकत नाहीस. आबांना गावात मान आहे, कुणीच त्यांचा शब्द खाली पडू देत नाही. आजपर्यंत मी कधी आबांना उलटून बोलले नाही, आणि आबांचा अपमान करतेस. हेच करायला आलीस का तू इथे? पारू, तू जा निघून परत, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. थांबा. बापाला बोलल्यावर पोरीला राग येणं स्वाभाविक आहे. तुमच्या जागी मी जरी असते ना तरी बी मी हेच बोलले असते, पण तुम्हाला पुरी गोष्ट नाही माहिती. तुम्हाला फक्त नाण्याची एक बाजू माहिती आणि दुसरी बाजू सांगायला मी आली. अक्षराम धावलाम दिव्या हातील तंडोलमितेतम फायनली माझी मुलगी आगाची सून होते. आय एम सो हॅपी. हो ना, आणि माझ्या घरात लक्ष्मी येणार आहे. प्रीत बेबी,
आय नो तुला हे सगळं अजिबात आवडत नाहीये. आता काय करणार, आता आपलं लग्न होतंय, तुला आता मला तुझी बायको म्हणून ऍक्सेप्ट करावंच लागेल. आणि लग्नानंतर तू माझा नवरा नाही, माझा नोकर असशील. ऑल द बेस्ट. मी इथं कुणाचा अपमान करायला, कुणाला वाईट बोलायला नाही आले प्रिया मॅडम. मी इकडं नाती जोडायला आली. भावा बहिणीमध्ये गैरसमजामुळे झालेला दुरावा दूर करायला आले मी. आबासाहेब, देवी आईंवर तुमचा राग आहे कारण त्या तुम्हाला सोडून गेल्या, जमीन ऐकली. प्रिया मॅडमना गरज होती तेव्हा त्या निघून गेल्या. पण माझ्या देवी आईंनी हे समजा जाणून बुजून मनापासून नाही केलं. मग मग का केलंय तिनं? आणि इतक्या वर्षानंतर आता असं काय घडलंय की त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी तिनं तुला इथं पाठवलंय? नाही आबासाहेब, अहो देवी आईंना माहित सुद्धा नाहीये की मी इकडं तुमच्याकडं आली. पण तुम्हाला हे माहित असायला हवं की 20 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं. प्रिया मॅडमची आई एका साध्या आजारानं गेल्या म्हणून तुम्ही खचून गेला होता. त्यांच्यावर येळेवर उपचार नाही झाले कारण गावात दवाखाना नव्हता, नीट रस्ते नव्हते. त्यामुळं प्रिया मॅडमना त्यांच्या आईला गमवावं लागलं. आणि मग गावात शाळा, कॉलेज, रस्ते, दवाखाना हे समज बनवण्याचं तुमचं सपान देवी यांनी त्यांचं सपान बनवून घेतलं. तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. समधी जबाबदारी तुमच्या एकट्यावर येऊन पडली होती. पैशांशिवाय कामं थांबली होती. तुम्ही लई प्रयत्न केलेत आबासाहेब, वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटलात, लोकांच्या पाया पडलात, बँकांच्या चक्रा मारल्या, पण तुमच्या हाती काय बी नाही लागलं. या समजातनं तुम्हाला काय बी नाही मिळालं. तुमची जिद्द पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचं घरदार, तुमची शेती जमीन समजा इकायला तयार होतात, पण माझ्या देवी आईंना ते मान्य नव्हतं. त्यासाठी देवी आईंना पैसे जमा करायचे होते आणि त्यांना ते पैसे कमवायचे होते. आणि या गावात राहून ते शक्य नव्हतं म्हणून देवी आई हे गाव सोडून शहरात गेल्या. त्यांना तुमची ओढाताण बघवली नसती आबासाहेब. देवी आई शहरात गेल्या म्हणून तुम्ही त्यांचं लई राग केला, म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं त्यांचं हक्काचं घर, त्यांचं माहेर हिरावून घेतलं. पण त्यांनी काय केलंय सांग ना. अगं मी किमान प्रयत्न तरी केले, हातपाय हलवले, दारोदार हिंडलो, पैसा उभा केला, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल सगळं उभं केलं. आणि यामध्ये फक्त एस फाउंडेशन नावाच्या एका संस्थेची मला मदत होती. आणि या एस फाउंडेशनचे समीर पंडित माझ्यासोबत सगळीकडे आले, गावोगावी हिंडले, आमची गरज समजून घेतली, आम्हाला काय म्हणायचंय, काय करायचंय ते समजून घेतलं. बँकांशी बोलले, त्यामुळे बँकांनी आम्हाला सहकार्य केलं, कर्ज दिली. आणि त्यांच्याच मदतीनं आम्ही शाळा, कॉलेज, हॉस्पिटल सगळं इथे निर्माण करू शकलो. पण तुझ्या देवी आईनं काय केलंय ग? या गावाला तिची गरज होती तेव्हा गावाला पोरकं करून निघून गेली ती. या गावातल्या मुलांकडे, लोकांकडे पाठ फिरवून निघून गेली ती. कारण तिला तिचा व्यवसाय, शहर, पैसा महत्वाचा वाटला. तिच्या भावापेक्षाही तिची श्रीमंती तिला महत्वाची वाटली. आणि म्हणूनच सांगतोय, मला तिची गरज तेव्हाही नव्हती आणि आताही नाही. आबासाहेब, तुम्ही एकदा तरी विचारलं येस फाउंडेशन संस्था कोण चालवतं? नाही. माझ्या देवी आई चालवतात. येस फाउंडेशन संस्था म्हणजे काय हे तरी माहित आहे तुम्हाला? त्या संस्थेचं फक्त सगळं काम समीर पंडित पाहतात एवढंच मला माहिती आहे. नाही, सयाजीराव फाउंडेशन. माझ्या देवी आईंनी तुमच्या नावावर सुरू केलेली संस्था सयाजीराव फाउंडेशन. पण मग त्या परत गावात का नाही आल्या? कारण आबासाहेबांनी त्यांना शपथ दिली होती
की पुन्हा जर का या गावात पाऊल ठेवलंस तर माझं मेलेलं तोंड पाहिजे.